हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर अल्कोहोल, लेक्चर नंबर 6 प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आपण शिकतोय. आणि आज जे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आपण लक्षामध्ये घेणार आहोत तर इट इज द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड. याच्या आधी सुद्धा आपण अल्कीन पासून अल्कोहोलला तयार केलेला आहे हायड्रेशन ऑफ अल्कीन, ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्कीन. पण आता आपण अल्कोहोलला तयार करणार आहोत अल्कीन पासून बाय विच रिॲक्शन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आता ही रिॲक्शन बघण्यापूर्वी आपण जे ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्कीन बघितलं होतं ते आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ. काय बघा, CH3CH double bond CH2. Propene when reacts with HOSO3H, that is cold and concentrated 98%. Cold and concentrated 98% H2SO4. Then here the addition into pi bond takes place according to Markovnikov's rule. Negative part goes to that carbon atom having less number of hydrogen atom. काय मिळेल तुम्हाला? CH3CH याला काय लागेल? OSO3H. आणि CH2 ला हायड्रोजन लागला म्हणजे काय झाला? CH3. This is isopropyl hydrogen sulfate. This isopropyl hydrogen sulfate is diluted with water and then boiled. Diluted with water and then boil. मग काय होईल बघा, हा OSO3H आणि हा H, रिजनरेशन ऑफ H2SO4 टेक्स प्लेस आणि याच्या जागी OH लागेल. तुम्हाला मिळेल CH3CHOH CH3, दॅट इज प्रोपॅन टू ऑल आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. दिस इज ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्कीन where propene gives propan to all. Propene ने propan to all दिलाय by which rule? Markovnikov's rule. आता आपल्याला हायड्रेशन ऑफ अल्कीनच बघायचंय, पण हायड्रेशन ऑफ अल्कीन बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड आपण बघणार आहोत. म्हणजे आता सुद्धा प्रोपीन पासून आपण अल्कोहोलच तयार करणार आहे आणि प्रोपीन पासून अल्कोहोल तयार करतो म्हणजे याच्यामध्ये वॉटरच ऍड करतो. बघा ना, CH3CH डबल बॉन्ड CH2 याचं रूपांतर CH3CH2 CH2OH. म्हणजे इथे एक हायड्रोजन वाढला, इथे OH वाढला, HOH वाढला म्हणजे वॉटर ऍड झालं. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं हायड्रेशन ऑफ अल्कीनच आहे, पण कोणत्या मेथडनी? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आणि हे होतं ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्कीन. आता या दोघांमध्ये काय फरक आहे तेच आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. दिस इज प्रोपीन, दॅट इज अल्कीन. 6 molecules of propene when reacts with a diborane, borane that is BH3, त्याचा डायमर B2H6, that is diborane. Then what happens? Boron goes to that carbon atom which is less substituted. Boron goes to that carbon atom which is less substituted. म्हणजे here the addition of boron takes place as per anti-Markovnikov's rule. Here the addition of boron takes place against Markovnikov's rule. Here addition of OSO3H takes place according to Markovnikov's rule. Here addition of boron takes place as per anti-Markovnikov's rule, that is against Markovnikov's rule, so that we get trialkyl borane and here the particular name is tripropyl borane. कसा झाला बघा, याला बोरॉन अटॅच होईल आणि हायड्रोजन याला अटॅच होईल म्हणजे काय होईल? CH3CH2 CH2 बाय 3B. बरोबर आहे. तर दिस इज ट्रायप्रोपिल बोरेन. व्हॉट वी गेट? ट्रायप्रोपिल बोरेन. Propene when reacts with diborane, then boron goes to that double bonded carbon atom which is less substituted. This is as per anti-Markovnikov's rule, that is against Markovnikov's rule, and we get tripropyl borane. This tripropyl borane on oxidation by hydrogen peroxide, HOOH, hydrogen peroxide in presence of dilute alkali NaOH. मग काय होणार? CH3 CH2 CH2OH.
बरोबर, म्हणजेच मिळेल आपल्याला CH3 CH2 CH2OH दॅट इज N प्रोपिल अल्कोहोल प्रोपॅन 1 ऑल आणि BOH/3 हा बाय प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. इथे प्रोपीननी तुम्हाला प्रोपॅन 1 ऑल दिलेला आहे, या ठिकाणी प्रोपीननी तुम्हाला प्रोपॅन 2 ऑल दिला होता. दोन्हीही हायड्रेशन ऑफ प्रोपीन आहे. दोन्हीही हायड्रेशन ऑफ प्रोपीन असले तरी प्रॉडक्ट वेगवेगळे मिळाले आहे. हे हायड्रेशन ऑफ प्रोपीन तुम्हाला देता आहे प्रोपॅन 1 ऑल, हे हायड्रेशन ऑफ प्रोपीन तुम्हाला देत आहे प्रोपॅन 2 ऑल. हे ऑलरेडी आपण शिकलोय. दिस इज ॲसिड कॅटलाइज hydration of alkene and this is hydration of alkene by hydroboration oxidation. पहिली स्टेप आहे हायड्रोबोरेशन, कारण हायड्रोजन आणि बोरॉन ऍड होतात आहे, आणि दुसरी स्टेप आहे ऑक्सिडेशन, म्हणून याला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणतात. ही रिॲक्शन होते ॲज पर मार्कोनिकॉफ्स रूल, ही होते ॲज पर अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. त्यामुळे इथे मिळतो प्रोपॅन 1 ऑल, इथे मिळाला होता प्रोपॅन 2 ऑल. पुन्हा रिॲक्शन बघा. Propene CH3 CH double bond CH2 when reacts with diborane, then boron attached to that double bonded carbon, that sp2 hybridized carbon which is less substituted, while hydrogen goes to this carbon atom. That's why we get tripropyl borane. This tripropyl borane on oxidation by hydrogen peroxide in presence of dilute alkali like NaOH, we get propan 1 all with a byproduct as BOH/3. This is as per anti-Markovnikov rule and this is as per Markovnikov rule. या रिॲक्शन विषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे दिलेत बघा, जे ऑलरेडी डिस्कस केलेत आपण. या रिॲक्शनला आपण काय म्हटलं होतं? हायड्रेशन ऑफ अल्कीन. या रिॲक्शन मध्ये बोरॉन ॲटम इज अटॅच्ड टू लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्डेड कार्बन ॲटम दॅट इज sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. बोरॉन ॲटम अटॅच्ड टू लेस सबस्टिट्यूटेड sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. That is exactly opposite to the acid catalyzed hydration of alkene which takes place according to Markovnikov's rule. इथे हायड्रोबोरेशन साठी आपण डायबोरेनचा उपयोग केलेला आहे. सायंटिस्टनी आता मॉडिफिकेशन केलेला आहे. त्यामध्ये हायड्रोबोरेटिंग एजंट म्हणून अजून एकाचा उपयोग केला जाऊ शकतो, तो आहे बोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन. बोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन दॅट इज BH3THF कॉम्प्लेक्स. याचा सुद्धा उपयोग हायड्रोबोरेटिंग एजंट म्हणून केला जाऊ शकतो आणि हा मोर कन्व्हिनियंट असल्याचं दिसून आलंय. का बरं मोर कन्व्हिनियंट आहे? बिकॉज इट इज लेस रिॲक्टिव्ह, बिकॉज इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह. हा जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर इट ॲड्स टू अल्कीन विदिन अ मिनिट इव्हन ॲट अ 273 केल्विन. काय सांगतोय बघा, नवीन हायड्रोबोरेटिंग एजंट आपण देतोय बोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन कॉम्प्लेक्स BH3THF कॉम्प्लेक्स. हा मोर कन्व्हिनियंट हायड्रोबोरेटिंग एजंट आहे. का बरं? कारण तो मोर रिॲक्टिव्ह आहे अँड इट ॲड्स टू अल्कीन विदिन अ मिनिट ॲट 273 केल्विन. यामध्ये THF टेट्राहायड्रोफ्युरॉन ॲक्ट्स ॲज अ सॉल्व्हंट. This is about the hydration of alkene by hydroboration oxidation and difference between the hydration of alkene by hydroboration oxidation and hydration of alkene by acid catalyzed process. Now about structure of alcohol. This is ROH, that is alcohol. Here the structure of alcohol is similar to the structure of water. In water also the oxygen is sp3 hybridized. In alcohol also the oxygen is sp3 hybridized. Here this oxygen is sp3 hybridized. R, that is alkyl group, that is carbon, it is also sp3 hybridized. That's why this RO bond, that is CO bond, is formed by sp3 coaxial overlapping. sp3 coaxial overlapping to form a strong sigma bond, and the bond length of this bond is 142 picometer. While this OH bond, oxygen is sp3 hybridized, while for hydrogen there is a s atomic orbital. Now here there is a sp3s coaxial overlapping between oxygen and hydrogen to form a strong sigma covalent bond. Here the bond length is 96 picometer. The bond angle is COH, or we can say ROH,
bond angle is 108.9 degree, which is slightly less than the tetrahedral angle, which is 109 degree 28 minute. This is about the structure of alcohol. काय काय सांगितलं आपण स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल मध्ये? ROH, that is COH. This CO bond is sp3 hybridized to form strong sigma bond. 142 picometer याची बॉन्ड लेंथ है. OH bond is formed by sp3s coaxial overlapping, याची बॉन्ड लेंथ 96 पिकोमीटर आहे आणि हा जो बॉन्ड अँगल आहे तो 108.9 डिग्री आहे, जो टेट्राहेड्रल अँगल पेक्षा थोडा कमी आहे. टेट्राहेड्रल अँगल आहे 109 डिग्री 28 मिनिट. आणि हा अँगल थोडा कमी का आहे? तर ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन लोन पेअर अँड बॉन्डिंग पेअर, आणि त्यामुळे तो अँगल स्लाइटली रिड्यूस झाल्याचं दिसतं. कोणापेक्षा? तर टेट्राहेड्रल अँगल पेक्षा. नाउ अबाउट द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल. स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल नंतर नेक्स्ट कन्सेप्ट घेऊ आपण, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल that is ROH. Here oxygen is more electronegative as compared to hydrogen, and as oxygen is more electronegative, naturally it withdraw the bonding electron towards itself, and that's why oxygen gets partial negative charge while hydrogen gets partial positive charge. Thus the polar nature is developed in alcohol. अल्कोहोल मध्ये काय होत आहे? OH बॉन्ड आहे. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोजन. मग तो काय करतो? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो. दॅट्स वाय इट गेट्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतं. म्हणजेच अल्कोहोलमध्ये पोलार नेचर निर्माण होतं, ज्यामध्ये ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता काय बघा, हा एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल, हा दुसरा, हा तिसरा, असे भरपूर अल्कोहोलचे मॉलिक्यूल्स आहे. आता काय होईल पहा, प्रत्येक अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह, इथे पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. नाउ देर इज अ extra electrostatic force of attraction between the positive charge hydrogen of one alcohol molecule and negative charge oxygen of another alcohol molecule. This additional extra electrostatic force of attraction is called as hydrogen bonding. Thus in alcohol the hydrogen bonding is present between the molecules of alcohol. हा अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हा तिसरा मॉलिक्यूल आहे, असे भरपूर मॉलिक्यूल्स आहे. आपण 3 मॉलिक्यूल इथे दाखवले आहेत. प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. काय होतं पहा, की एक एक्स्ट्रा ॲडिशनल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं लक्षात येतं. कोणामध्ये असतं ते? तर पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ऑफ वन अल्कोहोल मॉलिक्यूल अँड निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन ऑफ अनदर अल्कोहोल मॉलिक्यूल, या दोघांमध्ये एक ॲडिशनल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसून येतं. त्याला म्हणत असतो आपण हायड्रोजन बॉन्डिंग. Thus the hydrogen bonding is present in alcohol, and what happens because of this hydrogen bonding, the molecules of alcohol are somewhat tightly held up together and it is quite difficult to separate them. बघा, पोलार नेचर अल्कोहोल मध्ये आहे, त्यामुळे अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे अल्कोहोलचे मॉलिक्यूल समवॉट टाइटली हेल्ड अप आहे, आणि त्यामुळे ड्युरिंग बॉइलिंग त्यांना जर का सेपरेट करायचं असेल, टू हॅव टू सप्लाय मोर अमाउंट ऑफ एनर्जी. इट मीन्स द सेपरेशन ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल इज क्वाइट डिफिकल्ट, अँड टू सेपरेट देम ड्युरिंग बॉइलिंग वी हॅव टू सप्लाय मोर अमाउंट ऑफ एनर्जी. But such type of hydrogen bonding is not present in alkane, aldehyde, ketone, alkyl halide and ether. अल्केन, अल्डिहाइड, कीटोन, अल्किल हॅलाइड, इथर मध्ये या पद्धतीचं हायड्रोजन बॉन्डिंग दिसून येत नाही. हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये दिसलं? अल्कोहोलमध्ये. पण यांच्यामध्ये मात्र ते दिसून येत नाही, आणि त्यामुळे यांचे मॉलिक्यूल हे काही टाइटली हेल्डअप राहत नाही, जसे कोणाचे मॉलिक्यूल टाइटली हेल्डअप राहतात? अल्कोहोलचे. आणि त्यामुळे अल्कोहोलच्या मॉलिक्यूलला ड्युरिंग बॉइलिंग सेपरेट करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. म्हणजेच बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल is naturally greater than alkane, aldehyde, ketone, alkyl halide and ether. आणि याच्या मागे रिझन काय आहे? तर याच्या मागे रिझन आहे हायड्रोजन बॉन्डिंग विच इज प्रेझेंट ओनली इन अल्कोहोल हिअर. फक्त अल्कोहोल मध्येच या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग दिसत आहे, आणि म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट या
अल्केन, अल्डिहाइड, कीटोन, अल्किल हॅलाइड इथरपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एक कन्सेप्ट अजून बघा, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट ऑफ अल्कोहोल. जेवढं अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. मग बघा, मिथिल अल्कोहोलपेक्षा इथिल अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. इथिल अल्कोहोलपेक्षा प्रोपिल अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. का बरं? जेवढं मॉलिक्युलर वेट जास्त असेल तेवढा जास्त सरफेस एरिया असेल, आणि जेवढा जास्त सरफेस एरिया असेल तेवढं व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, आणि मॉलिक्युल्स हे टाईटली हेल्डअप असतील, आणि म्हणून प्रोपिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा इथिल अल्कोहोलपेक्षा जास्त असल्याचं दिसून येईल. काय सांगतोय पहा, प्रोपिल अल्कोहोल या तिघांमध्ये त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, आणि त्यामुळे त्याचा ग्रेटर सरफेस एरिया आहे, त्यामुळे त्याचं व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, आणि त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा जास्त असणार. प्रोपिल अल्कोहोलचा इथिल अल्कोहोलपेक्षा जास्त आहे, तर इथिल अल्कोहोलचा मिथिल अल्कोहोलपेक्षा जास्त असल्याचं लक्षामध्ये येईल. अजून एक कन्सेप्ट बघ, बॉइलिंग पॉइंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. आता समजा आपण ब्युटिल अल्कोहोल घेतला, मग प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या, टर्शरी घ्या. टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये काय असेल, द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम असेल, म्हणजे तो कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असेल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मी इथे काढतो बघा, धिस इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. यामध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्याचं दिसून येतं, आणि कॉम्पॅक्टनेस हा टर्शरी अल्कोहोलमध्ये आहे, कारण त्यामध्ये ब्रँचिंग जास्त आहे. ग्रेटर इज द ब्रँचिंग इन टर्शरी अल्कोहोल, कॉम्पॅक्टनेस ऑफ द स्ट्रक्चर इज मोर, अँड ॲज द स्ट्रक्चर इज कॉम्पॅक्ट नॅचरली लेस इज द सरफेस एरिया, अँड ॲज लेस इज द सरफेस एरिया लेस इज द व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बिकॉज वी नो दॅट व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया. जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. या ठिकाणी टर्शरी अल्कोहोलमध्ये ब्रँचिंग जास्त आहे, आणि त्यामुळे त्याचा सरफेस एरिया कमी आहे, म्हणून व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, म्हणून टर्शरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी असेल. टर्शरी अल्कोहोलपेक्षा कोणाचा जास्त असेल? सेकंडरी अल्कोहोलचा, आणि सेकंडरी अल्कोहोलपेक्षा कोणाचा जास्त असेल तर प्रायमरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असल्याचं आपल्याला दिसेल. बॉइलिंग पॉइंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. पुढला मुद्दा आहे, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप. जेवढे OH ग्रुप जास्त असतील तेवढा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असेल. मग अल्कोहोलमध्ये 1 OH ग्रुप आहे, ग्लायकॉलमध्ये 2 आहे, ग्लिसरॉलमध्ये 3 आहे. नॅचरली ग्लिसरॉलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल ग्लायकॉलपेक्षा, ग्लायकॉलचा जास्त असेल अल्कोहोलपेक्षा, कारण जेवढे OH ग्रुप जास्त तेवढं हायड्रोजन बॉन्डिंगचं प्रमाण जास्त, तेवढं त्या ठिकाणी मॉलिक्यूल टाईटली हेल्डअप जास्त असतील, आणि तेवढा बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय असेल? जास्त असणार आहे. बघा काय कन्सेप्ट घेतलाय आपण. पहिले सांगितलं, इन अल्कोहोल हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट, दॅट्स वाय बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल इज ग्रेटर दॅन अल्केन, अल्डिहाइड, कीटोन, अल्किल हॅलाइड अँड इथर. दुसरा मुद्दा, ग्रेटर इज द मॉलिक्युलर वेट, ग्रेटर इज द सरफेस एरिया, ग्रेटर विल बी द व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अँड ग्रेटर विल बी द बॉइलिंग पॉइंट. सो बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट ऑफ अल्कोहोल. Boiling point is inversely proportional to branching. Greater is the branching, compactness of the structure will be more, and as the structure is compact, less surface area is available, less will be the van der Waals force of attraction, and as less is the van der Waals force of attraction, less will be the boiling point. Boiling point is inversely proportional to branching. More are the number of OH group, more will be the boiling point. That is, boiling point is directly proportional to number of OH group. Now about the solubility of alcohol. We know that alcohol is polar in nature. That's why alcohol can form hydrogen bonding with water. Alcohol जो आहे तो वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतो. बघा, मी इथे एक ROH अल्कोहोल मॉलिक्यूल काढला, इथे वॉटर मॉलिक्यूल काढलाय, पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह वॉटरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने, अँड देर इज अ additional electrostatic force of attraction between the positive charge hydrogen of alcohol and negative charge oxygen of water, and this is called as hydrogen bonding. Thus, as hydrogen bonding is possible in between alcohol and water, alcohol is soluble in water. पुन्हा पहा, अल्कोहोल हा पोलार नेचरचा आहे, आत्ताच बघितलं आपण.
अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग शक्य आहे, अल्कोहोलमध्ये पण शक्य आहे. त्याचबरोबर अल्कोहोल हा वॉटर मॉलिक्यूल सोबत सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग तयार करू शकतो आणि त्यामुळे अल्कोहोल हा वॉटर सोल्युबल आहे असं म्हटलं जातं, स्पेशली लोअर अल्कोहोल. आता आपण लोअर अल्कोहोल आणि हायर अल्कोहोल या दोघांमध्ये काही मुद्दे बघणार आहोत. लोअर अल्कोहोलमध्ये जर का आपण विचार केला तर अल्किल ग्रुप स्मॉल असतो आणि त्यामुळे मेजर कॉन्स्टिट्युएंट हा OH आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? अल्किल ग्रुपच्या कंपॅरिझनमध्ये. आणि हा जो OH ग्रुप आहे हा हायड्रोफिलिक आहे आणि अल्किल ग्रुप हा हायड्रोफोबिक आहे. मग मला सांगा लोअर अल्कोहोलमध्ये कोण मेजर पार्ट आहे? OH, जो हायड्रोफिलिक आहे आणि त्यामुळे लोअर अल्कोहोल दे आर सोल्युबल इन वॉटर. त्यांची वॉटरमधली सोल्युबिलिटी ही जास्त असल्याचं दिसून येतं. त्याच वेळेला हायर अल्कोहोलमध्ये साईज ऑफ OH हा लहान पडतो आणि अल्किल ग्रुप मोठा आहे, कारण हायर अल्कोहोल आहे, R इज लार्जर. मग R हा लार्जर आहे OH पेक्षा आणि अल्किल ग्रुप कसा असतो? हायड्रोफोबिक. And as larger hydrophobic group is present in higher alcohol, the solubility of a higher alcohol is less in water. Solubility of a lower alcohol is higher in water due to the OH group which is hydrophilic and which acts as a larger group as compared to the hydrophobic smaller alkyl group. पण हायर अल्कोहोलमध्ये the alkyl group is larger which is hydrophobic as compared to hydrophilic OH. And that's why higher alcohols are less soluble in water. ते काय आहेत? Less soluble in water असल्याचं दिसून येतं. Further, solubility is inversely proportional to molecular weight. का बरं? कारण जेवढं मॉलिक्युलर वेट वाढत जाईल तेवढा अल्किल ग्रुप मोठा होत जाईल, तेवढं हायड्रोफोबिक नेचर वाढत जाईल आणि तेवढी सोल्युबिलिटी कमी कमी होत जाईल. ग्रेटर इज द मॉलिक्युलर वेट, लार्जर इज द साइज ऑफ द हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप अँड लेस विल बी द सोल्युबिलिटी. म्हणून मॉलिक्युलर वेट आणि सोल्युबिलिटी यांच्यामध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. बघा ना, या 3 अल्कोहोलमध्ये प्रोपिल अल्कोहोलची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी आहे, कारण मॉलिक्युलर वेट जास्त, अल्किल ग्रुप मोठा जो हायड्रोफोबिक आहे आणि हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप जर का मोठा असेल तर सोल्युबिलिटी इन वॉटर काय असते? लेस. मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोलमध्ये कोणाची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी दिसून येते? तर प्रोपिल अल्कोहोलची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्या पुढे जाऊन आपण म्हणतो सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. समजा ब्युटिल अल्कोहोल घेतला, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ते म्हणाल इथे पण तर 4 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे, इथे पण आणि इथे पण. पण इथे टर्शरीमध्ये 4 कार्बनचा अल्किल ग्रुप हा ब्रँचिंग सकट आहे आणि त्यामुळे काय होतं? व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप इज लेस. Due to more branching, due to compactness of the structure, the volume of the hydrophobic alkyl group is small, and as the volume of hydrophobic alkyl group is small, naturally its solubility will be greater. आणि म्हणून टर्शरी ब्युटिल अल्कोहोलची सोल्युबिलिटी ही जास्त असेल सेकंडरी पेक्षा आणि सेकंडरीची जास्त असेल कोणापेक्षा? प्रायमरी पेक्षा. बघा काय मुद्दे घेतलेत आपण. अल्कोहोलला काय सांगितलं होतं? पोलार नेचरचा आहे. अल्कोहोल दुसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूल सोबत जसा हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो तसंच तो वॉटर सोबत सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग तयार करू शकतो आणि म्हणून अल्कोहोल हा सोल्युबल इन वॉटर आहे. लोअर अल्कोहोलचा मुद्दा काय आहे की त्यामध्ये जो हायड्रोफिलिक OH ग्रुप आहे हा मेजर पार्ट असतो ॲज कम्पेअर टू हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप, कारण अल्किल ग्रुप स्मॉल असतो तिथे. अँड दॅट्स वाय सोल्युबिलिटी इन वॉटर इज मोर फॉर लोअर अल्कोहोल. हायर अल्कोहोलच्या बाबतीमध्ये हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप हा मेजर कॉन्स्टिट्युएंट होतो ॲज कम्पेअर टू हायड्रोफिलिक OH आणि त्यामुळे सोल्युबिलिटी ऑफ हायर अल्कोहोल इज लेस इन वॉटर. दुसरा मुद्दा सांगितला, जेवढं मॉलिक्युलर वेट जास्त तेवढी सोल्युबिलिटी कमी, कारण मॉलिक्युलर वेट जास्त, हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप मोठा, त्यामुळे सोल्युबिलिटी कमी असणार. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल 4 कार्बनचाच अल्किल ग्रुप आहे पण ब्रँचिंगमुळे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप हा कॉम्पॅक्ट आहे, त्याचा व्हॉल्यूम कमी आहे आणि म्हणून त्याची कंपॅरेटिव्ह सोल्युबिलिटी जास्त असेल सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आणि प्रायमरी ब्युटिल अल्कोहोलपेक्षा. तर ऑल धिस इज अबाउट द सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इन वॉटर. अल्कोहोलची वॉटरमधली सोल्युबिलिटी आपण इथे लक्षामध्ये घेतलेली आहे. काही ॲडिशनल पॉईंट्स आपण अल्कोहोलच्या बाबतीमध्ये बघू. अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस. रेड लिटमस रिमेन्स रेड, ब्ल्यू लिटमस रिमेन्स ब्ल्यू इन अल्कोहोल. मीन्स अल्कोहोल्स आर न्यूट्रल टू लिटमस. अल्कोहोल जे आहे हे लिटमसला कसे आहेत? न्यूट्रल आहेत.
फर्दर अल्कोहोल्स आर पॉयझनस एक्सेप्ट इथिल अल्कोहोल. त्यामुळेच इथिल अल्कोहोल सायरप वगैरे बियर्स वाईन्समध्ये यूज केल्या जातं. अर्थात इथिल अल्कोहोल सुद्धा सर्टन लिमिटपेक्षा जास्त कन्झ्युम केलं तर ते सुद्धा पॉयझन म्हणून काम करू शकतं. पुढे दिलेलं आहे लोअर अल्कोहोल्स आर लिक्विड विथ अ डिस्टिंक्टिव्ह स्मेल अँड हायर अल्कोहोल्स आर जनरली कलरलेस सॉलिड. फर्दर लिक्विड अल्कोहोल्स आर लाइटर दॅन वॉटर. लिक्विड अल्कोहोल हे पाण्यापेक्षा हलके आहे, त्यांची डेन्सिटी कमी आहे. आणि पुढे दिलं इथिल अल्कोहोल इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. हायग्रोस्कोपिक वॉटर अट्रॅक्टिंग, जलाकर्षक, ते पाण्याला अट्रॅक्ट करतं. दॅट्स वाय इथिल अल्कोहोल इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. नाउ द कंपॅरेटिव्ह स्टडी इन बिटवीन अल्कोहोल अँड इथर. वी नो दॅट in alcohol polar nature is there. It means hydrogen bonding is present, and because of the hydrogen bonding molecules of alcohol are tightly held up, so more energy is required for the boiling of alcohol. Hence boiling point of alcohol is high, but as the molecules are tightly held up, its volatile nature is less as compared to ether. बघा, अल्कोहोलमध्ये पोलार नेचर आहे, इथरमध्ये पोलार नेचर नाही. अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेंट आहे. म्हणजेच इथरचे मॉलिक्यूल हे काही टाईटली हेल्डअप नाही, म्हणून इथरला बॉईल करण्यासाठी जास्त एनर्जी लागणार नाही आणि म्हणून इथरचा बॉइलिंग पॉईंट हा कमी आहे आणि त्याचं व्होलाटाईल नेचर मात्र जास्त आहे. म्हणजे काय म्हणता येईल, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज ग्रेटर आणि व्होलाटाईल नेचर ऑफ इथर इज ग्रेटर. तर ऑल दिस इज अबाउट दी सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल ॲज वेल ॲज सम एक्स्ट्रा पॉईंट्स अबाउट द अल्कोहोल. सगळे व्यवस्थित वाचा, तुम्हाला लक्षामध्ये येईल. थँक्यू.